आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. आता आमचे चारण सभेमध्ये महाराजांच्या पणाची घोषणा करतील. ऐका ऐका, सर्वांनी हे ऐका. हे सर्वांस विदित आहे की राजकुमारी सीतेच्या विवाहाची एकच अट आहे की जो शूरवीर शिवांचं हे वीरधनुष्य उचलून प्रत्यंचा चढवेल त्याच्याशीच राजकुमारीचा विवाह होईल. आता या स्वयंवराच्या कार्याचा आरंभ केला जात आहे. आपापली वीरता आणि पराक्रम दाखवण्याकरता आम्ही सर्वांना आमंत्रित करत आहोत. खूप झालं. आता अधिक उपासना होणं चांगलं, परंतु मला अति दुःखानं म्हणावं लागतंय की आपण आपल्याला पराक्रमी, परमवीर, शूरवीर म्हणवणाऱ्या या साऱ्या लोकांच्या गर्दीमध्ये सच्चा वीर एकही नाही निघाला. महाराज जनक, ज्या सभेत रघुवंशाचा कोणी सदस्य बसला असेल त्या सभेत अशा प्रकारची गोष्ट बोलण्याचं कोणी साहसही नाही करत. आणि आपण तर रघुकुलनंदन श्रीरामांसमोर वीरतेला आव्हान देत आहेत. शांत हो, शांत हो वत्सा. आम्ही समस्त गुरुजन आणि देशोदेशीच्या आलेल्या राजे आणि राजकुमारांचं स्वागत करतो. आमच्या निमंत्रणाचा मान राखून आपण सर्व मिथिलेस आला आहात. आपणा सर्वांना आमचं अभिवंदन. जनक पुकारे, जय जयकार करत ते आले. आम्ही स्तुती पाठक, आम्ही स्तुती पाठक आपुल्या राजाचा करू जय जय जयकार रे. मिथिलेचा प्रजापती, मिथिलेचा प्रजापती जनक राज त्याचे करू आम्ही गुणगान रे. आम्ही स्तुती पाठक. परमात्मा जनका नमन करी जनताही, मिथिला नगरीची शोभा सुंदर न्यारी. मिथिपुत्र जनक कुलवंत आणि गुणवंत, राजा ऐसा जनक योगी श्रीमंत. या कुळातले नृप, या कुळातले नृप वीर यशस्वी दया सिंधूचे धन रे. आम्ही स्तुती पाठक, आम्ही स्तुती पाठक आपुल्या राजाचा करू जय जय जयकार रे. आम्ही स्तुती पाठक. महाराज महामानव अन महिमा न्यारा, त्यांच्या चरणाशी मिळतो सुखद निवारा. जनकाची माता तिचे आम्ही आभारी, दिधला माऊलीने विदेह जनक उपकारी. मिथिलावासी,
मिथिलावासी धर्मावतारिया जनकाचा अभिमान रे आम्ही स्तुती पाठक आपुल्या राजाचा करू जय जय जयकार रे आम्ही स्तुती पाठक करुणी स्तुती अन जय जयकारा निघती भाट करुणी मुजरा. आता आमचे चारण सभेमध्ये महाराजांच्या पणाची घोषणा करतील. ऐका ऐका सर्वांनी हे ऐका. हे सर्वांस विदित आहे की राजकुमारी सीतेच्या विवाहाची एकच अट आहे की जो शूरवीर शिवांचं हे वीर धनुष्य उचलून प्रत्यंचा चढवेल त्याच्याशीच राजकुमारीचा विवाह होईल. ऐका हो सकल महिपाल नृपवर बहुबल शिव धनुताण कर्म कठोर विधित सतजाण कारण भार फार अति आहे एकच गड सर करू शकत आहे करीत पुरोहित आता पुकारा आज समाज बघेलच वीरा. उपवर जनक दुहिता वैरे विनत विचार करी मन मोही. आता या स्वयंवराच्या कार्याचा आरंभ केला जात आहे. आपापली वीरता आणि पराक्रम दाखवण्याकरता आम्ही सर्वांना आमंत्रित करत आहोत.
मला हीच आशंका होती, महाराजांचा पण पुरा नाही झाला तर काय होणार. मी त्यांना म्हटलं होतं की अशा राजहट्टानं काय लाभणार, ज्यानं मुलीचं जीवन पणाला लागेल. धीर धरा ताई, हा समय अधीर होण्याचा नाहीये. धरिती घट्ट अतिशिव धनु करिते, लाविता कोटी बळ उठे न धनुते. जरी हा कधी विचार मनी धरिती, चाप समीप महीप न जाती. धरती धरती धनु मूढवत उठे न हले न जराही. नाही ते हटत बाहुबल अधिकाधिक बळ लावी. हले न हटे धनु जराही कैसे. कामी वचन सती मनु जैसे. बस. खूप झालं. आता अधिक उपासना होणं चांगलं. देशोदेशीचे आणि द्वीपाद्वीपाचे मोठमोठे राजे आणि राजकुमार माझा पण ऐकून या स्वयंवरास आले आहेत. मी हेही बघतो आहे की या सभेत तर केवळ मानव तर काही देव आणि दानवही मनुष्य रूप धारण करून आले आहेत. परंतु मला अति दुःखानं म्हणावं लागतंय की आपण आपल्यालाच पराक्रमी, परमवीर, शूरवीर म्हणवणाऱ्या या साऱ्या लोकांच्या गर्दीमध्ये सच्चा वीर एकही नाही निघाला. सीतेसारखी दिव्य पत्नी, महान यश, अनुपम कीर्ती एक साथ मिळवायला मी केवळ या पणाचं आणि पराक्रमाचं शुल्क ठेवलं होतं. परंतु या शूरवीरातून कुणीही
ते मूल्य चुक्त करण्याची क्षमता नाही दाखवली. त्या शिवधनुष्याला झुकवण्याची व चाप लावण्याची गोष्ट तर दूरच, कुणी त्याला हलवही नाही शकला. तर मला हे ठाऊक असतं तर मी असा पण ठेवून आपली फटफजिती केली नसती. आज माझं दुःख, माझी निराशा यांना पारावार नाहीये. जर मी ही प्रतिज्ञा मोडली तर कुलाला कलंक ठरेन, पूर्वजांचे सुकृत नष्ट करेन. आणि जर मी आपला पण ठेवलाच तर माझी पुत्री आजन्म कुमारी राहील. तिचं जीवन विफल करण्याचं पाप माझ्या शिरावर चढेल. आज निराशेच्या अथांग सागरात बुडत असताना मला चहू दिशांना केवळ का पुरुषात दिसू लागले आहेत. लज्जेने फिके पडलेले यांचे चेहरे एकच गोष्ट सांगतायत, जनका, लज्जेने पीडित मरून जा. कारण की आज ही वेदभूमी वीरांची राहिली नाही. बस महाराज बस. इतकी लज्जास्पद आणि अनुचित गोष्ट बोलण्या अगोदर आपल्याला हे आठवलं नाही की या सभेत सूर्यवंशी रघुकुलनंदन श्रीरामही बसले आहेत. महाराज जनक, ज्या सभेत रघुवंशाचा कोणी सदस्य बसला असेल त्या सभेत अशा प्रकारची गोष्ट बोलण्याचं कोणी साहसही नाही करत. आणि आपण तर रघुकुलनंदन श्रीरामांसमोर वीरतेला आव्हान देत आहेत. आपण याचा परिणाम जाणता. मला माझ्या दादांच्या चरणांची शपथ, जर माझे गुरु मला आज्ञा देतील तर हे जीर्ण शिवधनुष्य काय चीज आहे, मी पूर्ण ब्रह्मांडाला चेंडू प्रमाणे उचलून अशा प्रकारे आपटेन की त्याचे तुकडे तुकडे होतील. लक्ष्मणा, मला क्षमा करा दादा. मला आपला अपमान सहन नाही झाला. मला आज्ञा द्या, म्हणजे महाराज जनकांच्या अपमानजनक शब्दांचं समुचित उत्तर देऊ शकेन. शांत हो, शांत हो वत्सा. आपल्या आसनावर विराजमान हो.